सुकलेल्या झाडातून येतय भेसूर वार, सुनसान सार हे भयान अंधार, काळोखात पडते कोणाची तरी चाहूल, काय हे रहस्य काळोखाच कसलं हॉन्टेड सत्य। तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी बोलताय आणि असं तुम्ही सतत रोज त्या व्यक्तीशी बोलताय आणि अचानकच तुम्हाला कळालं की ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय ती व्यक्ती ह्या जगातच नव्हती आणि तुम्ही तिच्याशी बोलत होता, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हॉरर, हॉन्टेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। आता वळूया या घटनेकडे। मित्रांनो, ही जी घटना घडली होती ना, ही घटना बिहारमधली, यूपी बिहारमधली। तिथं आहे ना, गोविंद यादव नावाचा आहे ना मुलगा होता। त्याचं वय साधारण 20-25 होतं। तो अतिशय कामचोर, व्यसनी होता। तो त्याच्या वडिलांच्या बरोबर त्यांचं एक छोटंसं गॅरेज होतं, गॅरेजमध्ये काम करायचा। पण त्याचं लक्ष आहे ना गॅरेजवर काहीच नसायचं। हे जे गॅरेज म्हणजे काय की जे सायकल रिपेअर करतात, पंक्चर काढतात, असं त्यांचं गॅरेज। तर तो कामचोर होता, त्याला व्यसनं होती भरपूर। म्हणून त्याचा जो वडील होते, त्याच्या वडिलांनी त्याला कंटाळून त्याच्या आईच्या सांगण्यावर त्याच्या चुलत्याकडे पाठवलं। त्याचा चुलता तिथनं 5 गाव पुढेच राहत होता। 5 गावांच्या नंतर त्याचं गाव यायचं। तर हा जो मुलगा होता गोविंद, हा अतिशय त्याच्या मोठ्या चुलत्याला घाबरायचा आणि त्याच्या वडिलांनी तोच विचार केला की हा त्यांना घाबरतो, माझ्या भावाला मोठ्या, ह्याला तिकडंच पाठवू, काहीतरी सुधरला। त्याला त्याच्या चुलत्याकडे पाठवला। आता त्याच्या चुलत्याचं जे काम होतं ते काम काय होतं की म्हशींचं, गायांचं दूध काढायचा आणि सकाळच्या वेळी पाटं तो लोकांना दूध पोचवायचं। आता हा गेला तिथं, आता हा चुलत्याला घाबरायचा। चुलत्याने त्याला कामाला लावलं, बोलला आता आलाय ना तू, तर तुला फुकटचं खायला देणार नाही आम्ही, तुला रोज सकाळी पहाटे उठून ही सगळी दुधाची लाईन तुला घालायची। आता हा त्याच्या चुलत्याच्या गावाला कधी गेला नव्हता, त्याच्यासाठी ते गाव नवीन होतं। आता ह्याला दुसरं काय मार्गच नव्हता, त्याला त्या चुलत्याचं ऐकायचं होतं, कारण की घरी तो वडील घेणार नव्हते, वडिलांनी इकडं पाठवलं होतं। आता चुलत्याच्याच घरात राहायचं म्हणलं, चुलता बोलल तेच करायचे आणि तो चुलत्याला अतिशय घाबरायचा। त्यांनी होकार दिला, चुलता गायांचं दूध, म्हशींचं दूध काढायचा आणि त्याला किटलीमध्ये भरून दूध घालायला लावायचा। एक दिवस त्याच्याबरोबर जाऊन चुलत्यानी त्याला दाखवलं होतं की कुठं कुठं जायचं, कुठं कुठं नाही, असं दाखवलं होतं। एकदा हा आता चालू झालं, म्हणजे हा रोज जायचा, सकाळी तो 2-2:30लाच उठायचा, किटल्या घ्यायचा आणि सायकलवर दूध घालायला त्यांच्या एरियामध्ये फिरायचा पहाटे। तर असं 8-15 दिवस झालं। आता ह्याला त्या जी लाईन होती त्याची दुधाची, त्याची माहिती झाली होती, बऱ्यापैकी माहिती झाली होती त्या लाईनची। तर आता ह्याला रुटीन झालं होतं याचं, सकाळी उठायचं, किटल्या घ्यायच्या, सायकल काढायची आणि दूध घालत जायचं। तर एकदा आहे ना तो एका एरियात, अशा एरियात गेला की त्या एरियामध्ये आहे ना त्याची सगळे, त्याला माहिती होतं की बाबा ह्या एरियामध्ये इथं आपली लाईन आहे, इथं ह्या घरात आपल्याला दूध घालायची। पण त्याला आहे ना त्यावेळेस पहाटेची, म्हणजे एक सकाळची, म्हणजे 3-3:15ची वेळ होती, मध्यरात्रीची। तर त्याला लघवीला लागली। आता त्याने ती सायकल तिथंच लावली आणि तो त्याच जो गल्ली होती त्या गल्लीच्याच बाजूला गेला। तर त्याला तिथं लघवी केली आणि त्यांनी बघितलं तर त्या तिथं पण एक म्हणजे रान होतं आणि तिथे एक त्याला घर दिसलं, शेतीमध्ये त्याला एक घर दिसलं। तर ह्याने विचार केला, आपण तर इथनं रोज जातो राव, हे घर आज पहिल्यांदाच बघितलंय। तर हा विचारच करत होता, तर एक बाई, म्हातारी बाई आहे ना, त्या घरातनं बाहेर आली। बाहेर थोडासा उजेड होता, घरातनं बाहेर आली आणि त्याच्याकडे बघितलं आणि त्याला बोलली, अरे बाळा तू दूध घालतो ना तू? तर बोलला, हा मावशी मी दूध घालतो, तर मला दे ना थोडं दूध। तर हा बोलला ठीक आहे देतो। तर तो त्या गेला, सायकल घेऊन आला आणि त्या बाईला बोलला की आणा तुमच्याकडे काय भांडं आहे ते देतो मी तुम्हाला, किती पाहिलं दूध? तर ती काय बोलली की मला जास्ती नको, मला अर्धा लिटर दूध दे फक्त। तो बोलला देतो ना मावशी, आणा भांडं। तर ती बोलली, अरे माझ्याकडे एकही भांडं नाही। मग त्यांनी घराकडे पाहिलं आणि बोलला की घर तर आहे तुमचं, मग तुमच्या घरात भांडी नाही का? ती बोलली, अरे सगळी भांडी आहेत ना, काय काय ठेवलंय त्यात, आता एक काम कर, तूच मला आहे ना काहीतरी तुझ्याकडच्या भांड्यामध्ये दूध दे। आता हा बोलला, मावशी आता मी कुठनं काय भांडं आणू, माझ्याकडे काय आहे? तर त्याच्या लक्षात आलं की त्यांनी पाणी प्यायला एक बाटली आहे ना त्या किटलीच्या बाजूला पिशवीमध्ये ठेवली होती। तो बोलला ठीक आहे, आता ह्याचं काय की गिऱ्हाईक सोडायचं नाही,
त्यांनी ती पिशवी बाटली काढली, बाटलीतलं पाणी थोडं पिलं आणि थोडं ओतून दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अर्धा लिटर दूध भरून त्या बाईला दिलं. आता त्या बाईला बोलला की मावशी पैसे. ती बोलली थांब जरा. ती आत गेली, तिने एवढ्या जुन्या काळातले पैसे आणले की 1 आणा 2 आणा असे, आणि बोलले किती झाले तुझे पैसे. तर त्यांनी सांगितले असेल काय झाले असेल ते. तर तिने ती चिल्लर त्याच्या हातात दिली. आता ती चिल्लर बघून तो म्हणाला की मावशी हे पैसे कधीचे आहेत, हे चालणार आहे का, आणि तुम्ही हे काय पैसे देता मला. तर ती बोलली की हे बघ बाबा, माझ्याकडे हेच पैसे आहेत आणि हे चालतात पैसे, जगात पैसा चालत नाही असं होत नाही. आता यांनी विचार केला, बिचारी म्हातारी बाई आहे, काय एक अर्धा लिटरने आपलं काय होणार आहे, जाऊ दे द्या बोलला ते पैसे. आणि त्यांनी ते पैसे घेतले, त्यांनी ठेवले आणि तिला ती बाटली दिली आणि तो निघाला. आता हा दूध देऊन आला आणि त्याच्या चुलत्यांनी बोलला की तुला मी 20 लिटर दूध दिलं तर त्याचा हिशोब दे. तो बोलला की देतो मी, बाकीचा हिशोब सगळा बरोबर झाला, पण ते जे अर्धा लिटर होतं त्याचा हिशोबच लागा ना. तो बोलला की तू परत काय पैसे घेतले काय, कारण की ह्याला फालतूच होता, म्हणजे बिघडलेलाच मुलगा होता. म्हणून चुलत्यांनी बोलला ते काय केलं. मग त्यांनी खरं सांगितलं की एक म्हातारी बाई आहे, असं घर आहे, तिथं मी नाही का तिला अर्धा लिटर दूध दिलं, तिने मला हे बघा जुनी चिल्लर दिली. आता हे चुलत्याला खरं वाटाना, कारण की ह्याच्या वडिलांनी चुलत्याला ह्याचं सगळं कॅरेक्टर सांगितलं होतं, व्यसनं करतो, चोऱ्या माऱ्या करतो. म्हणून चुलत्या बोलला की तू खोटं बोलतोय, आणि त्या एरियामध्ये मी एवढ्या वर्ष आमच्या गावात राहते, त्या एरियामध्ये त्या जी शेत आहे त्या शेतामध्ये एकही झोपडं नाही, एकही घर नाही, तू खोटं बोलतो. हा बोलला मी खरं बोलतोय, तुम्ही का माझ्यावर हे पैसे कुठनं आणले. अरे बोलला तू कुठनं पण आणले असतील काहीतरी, तू खोटं बोलतोय, आता तू पैसे चोरायला लागला का माझ्या इथं पण. हे ते बोलून त्याला एक झापट लावली आणि बोलला जर राहायचं असेल तर नीट काम करायचं, एक पैसा चोरायचा नाही. आता हा जो होता ह्याला आता हे मनाला लागलं, जो पोरगा होता त्याला मनाला लागलं हे. आता हा गप्प राहिला, कारण की त्याला दुसरीकडे जायला मार्गच नव्हता, ना चुलत्याचं घर सोडू शकत ना आपल्या स्वतःच्या घरी जाऊ शकत. हा गप्प झाला. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा पाट ह्याला दूध भरून दिलं, हा दूध घालायला गेला. तर हा त्या दिवशी त्या एरियात नाही गेला, पण त्या एरियाचा जसा हा पुढं आला तसा आहे ना ह्याला हलकी हलकी सायकल वाटायला लागली. सायकल माझी हलकी का वाटते, एवढं 20 लिटर 2 किटल्या 10-10 लिटरच्या आहेत, एवढी हलकी का वाटते. म्हणून यांनी काय केलं, जरा पुढे गेला आणि किटली उघडून बघतोय तर दूधच नाही. हा शॉक झाला. हा बोलला अरे दूध माझ्यासमोर चुलत्याने भरलं होतं आणि दूध गेलं कुठं, मी तर आत्तापर्यंत फक्त 2 जणांना दूध दिलं आणि हे गेलं कुठं. हे बघून तो पुन्हा घरी आला आणि चुलत्याला घडलेला प्रकार सांगितला. चुलत्याने आता त्याला चोपला आणि बोलला की तू हे दूध कुणाला तरी विकतोय आणि तू ते पैसे खातोय. पण हा बोलतोय नाही, मी नेलं दूध, मी 2 लोकांना दूध दिलं आणि हे खाली कसं काय झालं. आता हे चुलत्याचा मार खातोय हा, असं 3-4 दिवस सतत घडायला लागलं. आता हा कंटाळला. आता ह्याने ठरवलं की एकतर आपल्याला आता इथनं चुलत्याचं घर सोडून पुन्हा पळून जायचं आणि कुठंतरी दुसरीकडे जाऊन राहायचं, ना घरी पण जायचं ना कुठं, लय मार खातोय मी, बाद झालं. पण त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी एक विचार केला की आता एक काम करू, आज जर दूध दिलं, आज रात्री दिलेलं ते उद्या सकाळी विकलं गेलं ना तर तेच पैसे घेऊन आपण इथनं पळून जायचं. म्हणून त्या दिवशी तो तिथं मार खाऊनही थांबला. चुलत्याने दुसरे ते पाट सकाळी दूध भरून दिलं, तो पुन्हा गेला. आता तो जो सायकलवर चालला होता ना त्या डोक्यात चाललं होतं, कारण की तो सारखा चेक करत होता, आता जड लागते, आता जड लागते. त्यांनी काय केलं की तो जो एरिया होता, जी बाई त्याला तिथं दूध घेतलं होतं, त्यांनी मुद्दामून काय केलं, त्याच्या डोक्यात काहीतरी चक्र चालू झालं की इथं आल्यावर कसं त्याच्या पुढं हलकं वाटतं, म्हणून त्यांनी तो एरिया क्रॉस नाही केला, सायकल अलीकडंच लावली आणि जिथं तो त्या बाईला दूध दिलं तर जिथं झोपडं होतं तिथं जाऊन लपून बघत होता. तर तिथं झोपडं वगैरे काय नव्हतं, ती बाईही नव्हती, ते शेत एकदम मोकळं पडलं होतं. आता ह्याच्या लक्षात आलं काहीतरी वेगळा प्रकारे, हे आपल्याला काहीतरी वेगळं आपल्याबरोबर घडलेलं आहे. तो सायकलकडे आला, बघतोय तो दूध आहे. त्यांनी तिथनंच सायकल वळवली आणि दुसऱ्या रोडनी दूध द्यायला सुरुवात केली. त्या जो जागा होती, जे घर होतं झोपडी, त्याला क्रॉसच केलं नाही. आता त्याला कळून चुकलं होतं की त्या एरियातनं गेलं की दूध कमी होतं, म्हणजे दूध नाहीचं होतं, आपण त्या एरियातनं जायचं नाही. आता तो पुन्हा आहे ना, त्यांनी जो जायचा विचार केला घर सोडून, त्यांनी तो विचार डोक्यातनं काढला आणि आता तो त्या रोडनी न जाता दुसऱ्या रोडनी जायला लागला. असं 2 दिवस झालं. तर आता आहे ना ह्याच्या स्वप्नात यायला लागली ती बाई, तुझं मला आता दूध आणून नाही दिलं तर मी तुला सोडणार नाही. आता हा डचकून उठला. ह्यानी घडलेला प्रकार सगळा चुलत्याला सांगितला की मला असा मी तिथं गेलो की. चुलत्याला खोटं वाटलं. चुलता बोलला तू काहीतरी खोटं बोलतोय, हे नाटक चाललंय तुझं, तू आम्हाला फसवायला बघतोय. नाही बोलला, वाटलंच तर तुम्ही चला माझ्याबरोबर, तुम्ही चला. चुलता बोलला ठीक आहे चल. चुलत्याने असली मोठी काठी घेतली, त्याच्याबरोबर ते दूध भरलं आणि तो गेला.
आता हे खरंच झालं. चुलत्याला त्यांनी अलीकडं थांबवलं, त्या शेताच्या अलीकडे जिथं घर होतं तिथं, आणि हा सायकल घेऊन चुलत्याच्या समोर, चुलता बघतोय आणि त्याच्यासमोर तिकडे गेला आणि पुढं गेला आणि चुलत्याला बोलला या इकडं. आता बघा, आता जेव्हा चुलत्यांनी पाहिलं तेव्हा ते अख्ख्या दोन्ही किटल्या खाली होत्या. आता चुलत्याला हे त्याचं खरं वाटलं. आता चुलता पण शॉक. चुलत्याने त्याला बोलला की तू चल आता माझ्याबरोबर. त्याने तिथनं त्याला घेतलं. त्याच दिवशी पाटं त्यांच्या इथं एक माणूस होता, म्हणजे ते बोलतात ना की मांत्रिक तांत्रिक असतात, देवाचं बघतात, त्यांच्या इथं घेऊन गेला आणि त्याला, त्या माणसाला सगळा घडलेला प्रकार सांगायला लागला. त्यांनी सगळा प्रकार सांगितलं. त्यांनी बघून सांगितलं की ह्यांनी ज्या बाईला दूध दिलं आहे ना, ती काय बाई नव्हती, ती प्रेतात्मा होता, आणि हे जे दूध हा घेऊन जातोय ना, ती रोज ती तेच पिते, आणि तिला जर आता दिलं नाही तर ती त्याचा जीव घेईल. तर तो बोलला काय इलाज असेल तर सांगा. तर त्यांनी काहीतरी इलाज केला आणि त्याला ते स्वप्न पडणं, ती बाई दिसणं बंद झालं. त्याच्या चुलत्यांनी त्याला आता पुन्हा भावाकडे पाठवला, त्याच्या वडिलांकडे पाठवलं. तो इथं आला आणि तो पुन्हा त्या गावात गेला नाही ना, त्याच्या चुलताही त्या गावातच राहून त्या दिशेला कधी दूध द्यायला गेला नाही. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.